कर्क 1 ते 31 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशीला हा महिना कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ. कर्क राशीचे स्वामी चंद्रमा आहेत. तुमच्या पहिल्या घरात आहेत सूर्य, दुसऱ्या घरात शुक्र व बुध, तिसऱ्या घरात केतू, 8व्या घरात शनी, 9व्या घरात राहू, तर 11व्या घरात मंगळ व गुरु विराजमान आहेत. कर्क राशीच्या व्यक्तींचे आरोग्य 26 ऑगस्ट नंतर चिंताजनक राहू शकते. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच लिव्हरची काळजी घ्यावी. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. बाकी कोणताही मोठा आजार नसेल. कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला जाईल. तुम्ही या महिन्यात अभ्यासाविषयी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. तुमची एखादी परीक्षा असेल तर त्यामध्ये चांगले यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकता. तुम्हाला अभ्यासातील आत्मविश्वासात भर पडेल. तुमचे साहस वाढेल. कर्क राशीच्या प्रेमी जोड्यांना आपल्या नात्याला अजून मजबूत बनवण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागतील. शनीची दृष्टी असल्याने तुम्हा दोघांमध्ये जिद्दीपणा वाढेल. त्यामुळे तुमच्यात किरकोळ वाद होऊ शकतात. याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. इतकी काळजी घेतल्यास तुमचे नाते चांगले राहील. कर्क राशीच्या वैवाहिक जोड्यांनी ही काळजी घ्या की तुमच्यात गैरसंवाद होणार नाहीत. तुम्हाला जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. छोट्या छोट्या गोष्टींवरून संतप्त होऊ नका. निराश होऊ नका. बाकी तुमचे वैवाहिक जीवन उत्तम असेल. तुम्ही जोडीदारासोबत बाहेर प्रवासाला जाल. कर्क राशीच्या व्यक्तींना भाग्य या महिन्यात साथ देणार नाही. तुमच्या भाग्यात काही अडचणी येतील. कारण राहू 9व्या घरात आहेत. त्यामुळे तुमची कामे होण्यास वेळ लागेल. कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. कर्क राशीच्या करिअर क्षेत्रात चांगली प्रगती होईल. तुमची बुद्धिमत्ता चांगली चालेल. तुम्ही तुमचे काम धरून चालाल. तुमचे प्रमोशन होऊ शकते. फक्त 25 ऑगस्ट नंतर वादांपासून दूर राहा. कर्क राशीच्या व्यावसायिकांना या महिन्यात चांगली प्रगती मिळेल. पण थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला नफा मिळेल. एकूण कर्क राशीला हा महिना लाभदायक ठरेल. धन्यवाद.